नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे। आज तुम्हाला आम्ही माकल्यांची ग्रेव्ही दाखवणार आहोत। चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, आगरी कोळी मसाला, मीठ, हळद, माकल्या, अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, अद्रक लसूण ठेचून घेतलाय आणि कोकम। आता तेलामध्ये अद्रक आणि लसूण ठेचलेलं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। छान फ्राय करून झालं का ह्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर मिरची ची पेस्ट टाकायची आपल्याला आणि मग ह्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, आगरी कोळी मसाला, मीठ, हे सगळं टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मसाल्याला जेव्हा तेल सुटतं तेव्हा त्याच्यामध्ये आता आपल्याला माकल्या टाकायचे। आता याच्यामध्ये आपण माकल्या टाकूया। आता व्यवस्थित या मिक्स करून घ्यायच्यात माकल्या। माकल्या व्यवस्थित मिक्स झाल्या 15 ते 20 मिनिटं आपल्याला या शिजत ठेवायचे। बघा याला पाणी सुटत चाललंय, बघू शकता तुम्ही। 20 ते 15 मिनिटं चांगलं शिजून झाल्यावर बघा माकल्यांची ग्रेव्ही। आता कोथिंबीर टाकून एकदा आपल्याला 5 मिनिटं शिजत ठेवायचं आहे। बघा कोथिंबीर टाकली, मस्त ग्रेव्ही रेडी झाली आहे। बघा ग्रेव्ही कशी झाली, एकदम मस्त। नक्की ट्राय करा आणि सांगा। आता मी तुम्हाला खाडीच्या मच्छीची ग्रेव्ही दाखवते। ही खाडीचे मासे हे कोथिंबीर आणि लसूणचा ठेचा ठेचून घेतलाय, मिरची, पाणी, चिंच, हळद, मीठ, आगरी कोळी मसाला। सो आता आपण सुरुवात करूया। याच्यामध्ये फिश टाकून घ्यायचं। मग याच्यामध्ये मीठ जाईल आपलं चवीनुसार। आगरी कोळी मसाला, हळद, चिंच आणि तेल। आता हाताने मिक्स करायचं बघा असं। हाताने मिक्स करायचं आणि आता ह्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं। आणि एकदम व्यवस्थित हलवून घ्यायचं। हे बघा ही आपली पाणी टाकून झालं। आता हे गॅसवर ठेवायचं असं उकळण्यासाठी। रस्स्याला उकळी आली आपला रस्सा तयार झालाय। बघा इथं
कोळंबी फ्राय होते, करपाली फ्राय होते मस्त रे. यो तांबीचा रस्सा बघा. आज बनवलेले मच्छीचे ताट भरलेलं आहे. एक खाडीच्या मच्छीचा रस्सा, माकल्या, सुक्या माकल्या आणि तांबीचा रस्सा, कोलंब्या, बोयरी फ्राय आणि भाकरी. या मंडळी जेवायला पटापट.